नमस्कार मंडळी, तुझं तुकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू आहे आणि या दिवसामध्ये रोज उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न नक्कीच पडतो. म्हणून आज मी घेऊन आले आहे अगदी मऊ, हलकी आणि चविष्ट अशी उपवासाची इडली. ही इडली बनवायला अगदी सोपी आहे आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला वेळ न घालवता पाहूया ही डिलिशियस उपवासाची इडली कशी बनवायची. एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय आणि पाऊण वाटी भगर घेतली. हे पूर्ण बारीक करून घ्यायचं. अशी पावडर बनवून घ्यायची. आता आपण एका भांड्यात काढूयात आणि त्यात थोडंसं पाणी घालूयात. पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आता आपण हे रात्रभर भिजू देऊयात. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या तुझं तुका YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी 1 चमचा दही घालूयात आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालूयात. आणि चवीनुसार मीठ घालूयात. थोडंसं पाणी घालूयात आणि बॅटर अगदी मीडियम करूयात. आता इथे एक छोटासा सिक्रेट टिप सांगते. उपवासाची इडली सॉफ्ट हवी असेल हे मिक्सर ना खूप घट्ट ना खूप पातळ ठेवायचं. कन्सिस्टन्सी योग्य ठेवली तर इडल्या एकदम मस्त फुलून येतात आणि टेक्स्चर पण खूप छान मिळतं. इडलीच्या साच्याला हलकसं तेल लावून घेऊयात. आता तयार झालेलं बॅटर आपण मोल्ड्स मध्ये भरून घेऊयात. इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय मी. आता हे इडली पात्र भांड्यात ठेवूयात. फुल गॅसवर ठेवायचं. 5 मिनिट फुल गॅसवर, 20 ते 25 मिनिट कमी गॅसवर ठेवायचं. आता बघा आपल्या गरमागरम मऊ मऊ उपवासाच्या इडल्या एकदम छान तयार झाल्या आहेत. चमच्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग आपण इडली काढून घेऊया. असे इझिली काढल्या जातात. बघा किती सुंदर टेक्स्चर आलंय. अशा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात. छान टेक्स्चर पण आले. आणि गरमागरम इडली सोबत दही, शेंगदाण्याची चटणी त्यासोबत याची चव अजूनच भन्नाट लागते. तुम्ही उपवासाला इडली कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुम्हाला आजची उपवासाची इडली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशीच सोपी, टेस्टी आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी तुझं तुका सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इडली किती सॉफ्ट झाली आहे हे तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत घरचं खा, हेल्दी रहा आणि खुश रहा. जय श्री स्वामी समर्थ.